आमच्या महायुतीच्या सरकारने टाकलेला आहे। मी त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सरकारला आमच्या मनापासून आभार मानेन की दिशा सालियान असो, सुशांत सिंग राजपूत असो, यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम आमचं राज्य सरकार करतंय। आम्ही गेल्या 3 वर्षापासून आम्ही सगळेजण जो पाठपुरावा करतोय आणि त्या दिशेने जात असताना गेल्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये एसआयटी फॉर्म झाली आणि कालच 3 अधिकारी त्या संबंधित नेमले गेलेले आहेत। आता मला विश्वास आहे जे ह्या मर्डर प्रकरणामध्ये, गँगरेप प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी आहेत, जे मोकाट सगळीकडे सुटलेले आहेत, स्वतःला 32 वर्ष म्हणून उगाच सगळ्यांमध्ये सहानुभूती मिळवत आहेत, हे सगळे आरोपी आता पकडले जातील आणि योग्य पद्धतीने त्यांना शिक्षा मिळेल आणि दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतला न्याय भेटेल एवढं मी ठाम विश्वास मला या निमित्ताने वाटतो। त्याचबरोबर मी एक सरकारला हेही मागणी करीन की माझ्या माहितीनुसार आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्य सरकारने आदित्य ठाकरेच्या नावाने लुकआउट नोटीस काढावी, शक्य असेल तर त्याचा पासपोर्ट जप्त करावा, जेणेकरून तो देश सोडून जाता कामा नये अशी मागणी मी राज्य सरकारकडे करीन। आता गँगरेप आणि मर्डर केसमध्ये मुलावर आरोप असल्यामुळे वडील असं त्याला बचाव करणारच। त्याला मुलगाच नालायक निघाल्यानंतर बिचारा वडील करणार काय? म्हणून जे काही नितेश राणे आरोप करताय, जे काही शेवटी पुरावे आता आहेत, आता एसआयटीच्या समोर येणार आणि त्यानंतर कळेल की हे नुसते आरोप होते की खरंच 8 जूनला आणि 13 जूनला मर्डर झाले होते की नाही। उद्धव ठाकरे स्वतः म्हणतात की जर का असे आरोप होत असतील तर आम्हालाही बोलावं लागेल आणि आम्ही उघडे पाडूया। तर त्याच्या थोबाडाला काय आम्ही कुलूप लावली आहे काय? एवढं मोठं तो तोंड नाही, तेवढ्या साईजचा कुलूप पण मार्केटमध्ये भेटत नाही। म्हणून जेव्हा स्वतःचं सरकार होतं, स्वतः मुख्यमंत्री होता, तेव्हा मग चौकशी लावायचं ना। तेव्हा आम्ही काय हात बांधून ठेवलेलं काय? तुला काय ते कॉन्ट्रॅक्ट दिलाय काय? रोज तेच प्रश्न विचारतो त्याच्यात। हाँ? एक मराठी होऊन दे, मग हिंदी लिंक तुटता कामा नये। आता पवार साहेबांचा चेला, आता तो कालच म्हणता आमचा, तर आम्हाला तर तो राजकीय दलाल वाटतो आणि त्यांनी दुसऱ्या लोकांना नावं ठेवणं हे फार हास्यास्पद आहे। स्वतःचा भाऊ हा मशाल चिन्हावर लढणार आहे की पवारांच्या पक्षाच्या चिन्हावर लढणार आहे, शरद पवार साहेबांच्या, हे पहिलं त्यांनी जाहीर करावं। कारण का माझ्या माहितीनुसार तो काय मशाल चिन्हावर लढण्यासाठी तयार नाहीये, त्याच्यामुळे घरात भांडणं सुरू झालेली आहेत। म्हणून तुझं फक्त स्वतः सांग ना, तू ज्याची दलाली करत करत आतापर्यंत बसलेला होता, तू त्याच्याच पक्षामध्ये लढणार आहे की दुसऱ्याकडे लढणार, ह्याची पहिली स्पष्टता दे आणि मग आमच्याबद्दल चिंता कर। दुसरा विषय असा आहे की आणि मला तुम्ही विचाराल ना, तर त्याच्या मालकाला पण कमळ चिन्हावर लढवायची इच्छा आहे की कमळवर बरोबर यायची इच्छा आहे, म्हणून पायगाड्या घालतोय। ते पहिलं तुझ्या मालकाला बंद करायचं बोल आणि मग आमच्यावर टीका कर। कमळ चिन्हाचा विषय आहे, तर एकनाथ शिंदे गटाचे सगळे खासदार हे कमळ चिन्हावरती लढतील अशी शक्यता निर्माण झाली। तुमच्या कानात येऊन सांगितलं का? बातम्यावर मी काय बोलणार? काय संजय राऊतही म्हणाले दुसरा पर्याय नाहीये त्यांच्याकडे। एक लक्षात घ्या, हे अधिकृत बातमी आहे का? असा अधिकृत ठराव शिवसेनेने केलेला आहे का? म्हणून जोपर्यंत अधिकृत काय विषय येत नाही तोपर्यंत त्याच्यावर प्रतिक्रिया देणार कसं? संजय राऊतला तुम्ही कुठले प्रश्न विचारा, सिरिया, बायडन किंवा उद्या चंद्रयान बिंद्रायांवर विचार, तरी तो उत्तर देतो। बिनकामाचा आहे ना,
फुकट आहे. मराठी जमले काय? आता ही चूक तुमची आहे. तुम्ही त्या संघर्ष यात्रेला चांगली प्रसिद्धी दिली नाही. तुम्ही दाखवलं की त्या संघर्ष यात्रेला प्रतिसाद मिळत नाही, कोण कवडीचं मोल देत नाही आणि म्हणून त्याला उद्या काल त्या लाठीचार्ज करून घ्यायला लागला. माझ्या माहितीनुसार तो नियोजित पद्धतीने लाठीचार्ज अंगावर करून घेतलेला होता. तो झालेला लाठीचार्ज नव्हता. उगाच आमच्या पोलीस खात्याला दोष नको. त्याच्या संघर्ष यात्रेला कोण कुत्रं विचारत नाही. ते आमची चूक नाही ना, म्हणून तुमची चूक आहे. तुम्ही त्याला योग्य प्रसिद्धी दिली असती ना तर काल त्याच्याबरोबरच्या तरुणांना लाट्या खायला लागल्या नसत्या. काल तुम्ही विधानसभेमध्ये भाषण देत असताना बोलले की मराठ्यांना सरसकट जात प्रमाणपत्र देऊ नका कारण मराठ्यांचं अस्तित्व संपेल. बरोबरच आहे. महाराष्ट्रातला मराठा समाज, महाराष्ट्रातला मराठवाडा फक्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची हीच इच्छा आहे की आम्हाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र नको. जे मराठा समाजाचे आहेत त्यांना मराठा समाजाच्या कास्ट सर्टिफिकेट द्यावं. जे ज्यांना कुणबी सर्टिफिकेट घ्यायचं ते कुणबी घ्यावं. सगळ्यांना सरसकट ना. तुम्ही प्रश्न विचारा, माझ्या उत्तरासाठी थांबायचं. एक तर तुम्ही बोर्ड दाखवून मला प्रश्न विचारताय, असं कोणच विचारत नाही. म्हणून मुद्दा माझा असा आहे की ज्याला कुणबी सर्टिफिकेट आहे त्यांनी कुणबी सर्टिफिकेट घ्यावं. लक्षात घ्या, सगळ्यांना सरसकट कुणबी सर्टिफिकेट घेण्याला सगळ्यांचा विरोध आहे. ते मी मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे. ती आमच्या सगळ्यांची भावना आहे. पण जरांगे पाटलांनी तेच मागणी केली ना सरसकटच. अहो, मागणी त्याची मागणी आहे तर त्यावर दखल घ्यायची की नाही हे सरकार ठरवेल. बाकी उर्वरित मराठा समाजाची काय भावना आहे हा प्रतिनिधी म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून सांगण्याचा माझा अधिकार आहे. म्हणून मी ते बोललो. म्हणजे तो जे बोलला ते खरं होतं असं कुठे लिहिलेलं आहे का? मराठा समाज नामशेष तुम्ही इकडे बोलताय, दुसरीकडे भुजबळ बोलतायत की मराठा समाज शिल्लकच कुठं राहिलाय कारण सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आम्हाला भुजबळ साहेबांबरोबर किंबहुना ओबीसी समाजाबरोबर आपण झुंजवायला किती प्रयत्न केले तरी पण बहुजन समाज म्हणून आम्ही आपसात काही भांडणार नाही. आमची एवढीच भूमिका आहे की सरसकट कुणबी सर्टिफिकेट कोणालाही देऊ नये. जेव्हा मराठा समाज आहे तो मराठा समाजाचाच राहणार. मराठा हे नाव कोणीही पुसता कामा नये एवढी आमची स्पष्ट भूमिका आहे. म्हणून भुजबळ साहेबांकडे जी माहिती आहे ती त्यांनी दिली असेल, पण त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. बोले नहीं, मेरा ऐसा बोलना है कि कल जो एसआईटी गठित की गई थी उसके बाद मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री और दोनों डीसीएम का दिल से धन्यवाद देता हूं कि उन्होंने कल उसके 3 ऑफिसर्स भी इन्वेस्टिगेशन ऑफिसर उन्होंने अपॉइंट किए हैं और उसके बाद दिशा सालियान के केस में सही अर्थ से उसका इन्वेस्टिगेशन शुरू होगा. मगर उसके साथ मैं ये भी मांग करूंगा कि जिसके ऊपर सबसे बड़ा शक है कि वो मर्डर केस और गैंग रेप का आरोपी है, वो आदित्य ठाकरे के नाम पे लुकआउट नोटिस सरकार ने निकालनी चाहिए. वो देश के बाहर भाग सकता है. सरकार ने उसका पासपोर्ट भी जब्त करना चाहिए. ये मांग मैं सरकार के पास करूंगा. किसने कहा है? नहीं, मेरा बोलना है मर्डर है. उद्धव जी जो बोल रहे हैं कि वो आत्महत्या है, उद्धव जी वहां थे क्या? तो उसमें उन्होंने प्रूफ देना चाहिए कि बाबा ये सुसाइड ही है, ये देना चाहिए. आदित्य ठाकरे के पिताजी बोल रहे सुसाइड है, दिशा सालियान के पिताजी बोल रहे एक्सीडेंट है. फिर किसका सही है वो अभी जांच में बाहर आएगा. दिशा सालियन प्रकरणात तुम्हीच पुरावे दाखवलेले होते. दिशा सालियन प्रकरणात तुम्ही पुरावे दाखवले होते विधानभवनात 2022. नाही, मी पेनड्राईव्ह दाखवले होते. मी पुरावे दाखवले नव्हते. आता ते पेनड्राईव्ह घेऊन मी एसआयटीच्या चौकशीमध्ये जाणार. काय विचारलास काय? विचार पाहिजे. सब नौटंकी है. उसके यात्रा को कुछ भाव मिला नहीं, मार्केट में बाजार में कुछ भाव नहीं है, इसलिए खुद का न्यूज में लेके आने के लिए आखिर में उसने वो नौटंकी किया. अभी वो जो स्टेज पे खड़े थे, वो जो कल भाषण हुआ, अरे संजय राउत के ऊपर सेडिशन का चार्ज है, मगर मतलब देशद्रोही के माध्यम से तुम युवाओं को मार्गदर्शन करेंगे अभी जिसके ऊपर सेडिशन का चार्ज है. और
उधर जो भाषण हुए, जो स्पीच हुआ, कौन सा युवाओं के लिए क्या हुआ उधर, क्या मार्गदर्शन किया, किस तरह के फायदा हुआ। सिर्फ अजीत दादा के ऊपर टीका करने के लिए, बीजेपी के ऊपर टीका करने के लिए वो संघर्ष यात्रा निकाली थी क्या? इसलिए उस यात्रा को कुछ महत्व नहीं। राणे साहेब, ओबीसी सगळ्यां प्रकरणात तुम्ही त्याचा पेनड्राईव्हचा उल्लेख केला पुन्हा एकदा. तो पेनड्राईव्ह तुम्ही एसआयटीकडे देणार आहात का की विधानसभा अध्यक्षांकडे आज नाही, मी एसआयटीकडेच देणार. एसआयटी जेव्हा गटीत झाली, जेव्हा ते लोक मला बोलवतील किंवा माझी इच्छा आहे की त्यांनी मला बोलवावं आणि मग माझ्याकडे जे प्रूफ आहेत, जे विटनेसेस आहेत, जे फोटोग्राफ आहेत, जे व्हिडिओ आहेत, ते सगळे मी एसआयटीला देऊन टाकणार, जेणेकरून हे प्रूव्ह होऊन जाईल की दिशा सायलेंची मर्डर होती आणि सुशांत सिंग राजपूतची पण मर्डर होती. चला, झालं? ओके, थँक्यू. जय हिंद, जय महाराज. एक छोटा घेऊ, छोटा दे. मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध आहे ओबीसी मधनं. दुसरीकडे धनगरांना जे आहे ते आदिवासी मधनं आरक्षण दिलं जाण्याची चर्चा आहे. काय काय पाहिजे असं बघू. हा, तू विचारत रह, मी असं बघतो. हा, बोल विचार. असं बघ. ओबीसी मधनं आरक्षण देण्यास विरोध आहेत मराठ्यांना, भाजपच्या विरोधात. तर दुसरीकडे जे आहे ते धनगर, नाही, ओबीसी मध्ये काय, ओबीसी मधनं आरक्षण देण्यास विरोध आहेत मराठ्यांना आणि कोणाचा? भाजपचा. अरे बाबा, एक लक्षात घे, 27% जे मराठ्याचं ओबीसीचं आरक्षण आहे त्याला हात न लावता घटनेच्या 15(4) अनुसार आपण मराठा समाजाला अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्यांचा मागासलेपणा सिद्ध करून आपण मराठा समाजाला 16% आरक्षण देऊ शकतो. तेवढे अधिकार राज्य सरकारला आहेत. म्हणून कोणाच्याही 27%ला किंवा कोणाच्याही दुसऱ्याला आरक्षण हाला हात न लावता आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे. आणि तोच मुद्दा आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बोलतायत, म्हणजे वादच नाहीये त्याच्यामध्ये. आदिवासी मधनं धनगरांना आरक्षण देण्याची चर्चा सुरू झाली आहे. आता तुझ्या चर्चेवर उत्तर द्यायला तू त्यासाठी मला कशाला ते? चर्चा जेव्हा काहीतरी निर्णय होईल त्याच्यावर आपण बोलू शकतो, पण दुसऱ्या कोणाच्या आरक्षणाला हात लावणार नाही आम्ही, एवढं स्पष्ट आहे. ठाकरे गटाच्या खासदारांना वाटतंय की भाजपच्या चिन्हावर लढलं तरच आपलं पुढच्या निवडणुकीत भवितव्य उभे आहे. तुम्हाला काय मेसेज आलाय का? जरा मेसेज दाखवा तो ठाकरे गटातल्या. चर्चा सुरू आहे त्यावर. नाही, चर्चा नाही, मेसेज दाखवा मला पुरावा द्या. असं कसं चर्चेवर कसं वाटतं? असं मला वाटतं की तुम्ही आता ईटीव्ही सोडून IBN लोकमतवर जाणार आहे. मग असं नाही ना, असं ना, चर्चेवर तुम्ही उगाच त्या खासदारांना कामाला लावताय त्यात. असं नको ना, विश्वासार्हतेची विषय असते लोकप्रतिनिधींची. अजून काय तुमच्याकडे पुरावा आहे का ह्या गोष्टीचा? उगाच. चला, धन्यवाद.